बघा आता आहे क्वेश्चन नंबर 18 या प्रश्नपत्रिकेमधला 18वा प्रश्न बघा बाळांनो. बघा 18वा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग करेक्ट होमोफोन. होमोफोन म्हणजे काय रे? होमोफोन म्हणजे उच्चार, त्या अक्षराचा उच्चार, त्याला म्हणायचं होमोफोन. मग सांगा, गोपाल डॅश डॅश ॲपल्स. ATE एटील, EIGST एटील, EAT ईटील का AT ॲटील? गोपाल. आता बघा इथं एक बाळांनो एक लक्ष घ्या, इथं दोन पहिल्या पर्यायामध्ये शब्द दिला ATE, त्याचा अर्थ काय होतो रे? मुंगी होतो. अगं ते अँट झालं, अँट झालं ते ANT अँट म्हणजे मुंगी. मी सांगते EAT ईट आहे का नाही तिसऱ्या पर्यायातलं, ते ईटचं भूतकाळी रूप आहे, ते V2 येते, V2 म्हणजे दुसरं रूप आहे भूतकाळाचं. आपण नाही का म्हणतो खातो, खाल्ला म्हणतो की नाही मराठीत? मी जेवण करतो, मी जेवण केले, भूतकाळी रूप. मग काय झालं इथं माहिती आहे का? गोपालच्या पुढं तुम्ही पहिला पण पर्याय वापरू शकता, ATE गोपाळने ॲपल खाल्ले. आणि जर तिसरा पर्याय वापरला ना बाळांनो, गोपाल ईट, पण इथं ईट नाही वापरू शकत तुम्ही. ह्याचं कारण कोण सांगते सांगा बरं? ईट नाही वापरू शकत तुम्ही गोपालच्या पुढं, कारण तिथं काय पाहिजे होतं रे? हुशार मुलगा कोणी वर्गात बघूया आपण. ईट नाही वापरू शकत, तिथं काय पाहिजे होतं ईटच्या पुढं? बघूया, ईटच्या पुढं काय वापरायला पाहिजे होतं? आता बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, ह्या टेन्सवर लक्ष द्या. टेन्स, टेन्स क्रियापदाचे पहिले रूप वर्तमान काळी प्रेझेंट टेन्समध्ये जर सुरुवातीला करता ही शी इट म्हणजे मुलगा मुलगी किंवा ते ही शी इट असेल तर वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. आता ते तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मॅडम असं का सांगतात ते आपल्याला. हे किती दिवस झालं तक्ता लिहून ठेवल्या टेन्सचा मी, पण वाचन शून्य. इथं ईटच्या पुढं काय पाहिजे होतं कतले? इट्स पाहिजे होतं. यस जर असतं तर तुम्हाला इट्स इथं वापरून वर्तमान काळी वाक्य तयार झालं असतं, प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं असतं जर त्या क्रियापदाला यस प्रत्यय असता तर. कारण नियमच असा आहे की जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा त्या शीच्या पुढं किंवा त्या मुलाच्या नावाच्या पुढं जे क्रियापद आले त्याला यस प्रत्यय लागतो. पण आता इथं नुसतं ईट दिले, मग ईट घेता येईल का? नाही. मग तुम्हाला घ्यावं लागेल एट, खाल्ला, त्याने सफरचंद खाल्ले. भूतकाळी रूपामध्ये यस किंवा येस प्रत्यय नाही लावत, फक्त त्याचं काय बदलतात? दुसरं रूप घेतात. ईटचं दुसरं रूप काय आहे? एट, खाल्ले. म्हणा सगळ्यांनी, ATE एट, एट म्हणजे खाल्ले. आता ह्या एटचं पण स्पेलिंग वेगळं आहे, उच्चार एकच आहे, त्याला होमोफोन्स म्हणतात की उच्चार सारखा. होमोफोन्स म्हणजे म्हणा जोरात, उच्चार सारखा पण स्पेलिंग वेगळं. पण आता इथं एट पहिल्या वाक्यातलं एट आणि दुसऱ्या पर्यायातलं पण एटच आहे, मग कुठलं घ्यायचं आपण? पहिल्या पर्यायातलं. हा, म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय करेक्ट आहे. किती जणांना समजलं होमोफोन? नक्की चुकेल का आता इथून पुढं? ईट का घेतलं नाही तिसऱ्या पर्यायातलं कळलं का नाही घेतलं? ईटच्या पुढं जर यस असतं तर घेतलं असतं, पण वर्तमान काळी जेव्हा वाक्य असतं तेव्हा क्रियापदाला यस प्रत्यय तिथं दिलेला नाहीये, म्हणून आपण ईट घेणार नाही. हे त्याच्यातले बारकावे आहेत, ह्याला म्हणायचं ग्रामर. काय म्हणायचं ह्याला? इंग्लिश ग्रामर. काय म्हणायचं? बघा आता 19वा प्रश्न. ॲज कॅमेल ग्रंट्स सो हॉर्स
जर आता आवाज, प्राण्यांचे आवाज बघा शिकलोय आपण. गाईडमध्ये किती जणांनी ते वाचलेत? प्राण्यांच्या आवाजाला काय म्हणायचं? कॅमलच्या आवाजाला काय म्हणतात? ग्रंट्स. मग हॉर्सच्या आवाजाला काय म्हणतात? ब्लिट्स म्हणतात, क्रॉक्स म्हणतात. नाय, NEIGH, यस, नाय का स्क्वेक्स? स्क्वेक्स, नाईज. काय म्हणतात? त्याचा उच्चार करा, नाईज. ना आता खिंकाळत नाही का घोडा? खिंकाळा बरोबर मला येणे आवाज ते घोड्याचा. हा, घोड्याचा आवाज काढा, खिंकाळणे. घोडा कसा ऐकला का खिंकाळतानाचा आवाज? हा, म्हणून त्याचा ने उच्चार होतो, म्हणून त्याचं स्पेलिंग पण तसंच आहे. नाय, NEIGH. चला 20वा प्रश्न घ्या. गाईडच्या बाहेरचं, मी जे शिकवलंय त्याच्या बाहेरचं काहीही येणार नाही. त्याच्यामुळे मॅडम आपल्याला जे सांगतात ते करायला, ते तुम्ही 100% करायचंय. त्याच्यावरच इंग्रजीचा पेपर आहे सगळा. त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. क्वेश्चन नंबर 20. Where will you use the apostrophe mark to make the contracted form of the word I have? I आणि V. काय अर्थ होतो रे या क्वेश्चनचा? I have. मला अर्थ सांगा ह्याचा आधी. वेअर, कोठे, तुम्ही यूज कराल ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह आय हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवण्यासाठी. तर समोर लिहिलेत बघा तक्त्यावर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. हे आय आणि व्हीईचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवण्यासाठी तुम्ही ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह कुठे द्याल असा प्रश्न दिलाय तुम्हाला, आहे का? आय हॅव दिले का याच्यात? दिलेलं नाही, ठीक आहे. मग आय हॅव म्हणल्यावर सगळ्यांनी ताट बसा. सगळ्यांनी ताट बसा. बघा अजून इतकी निर्लज्ज आहेत ना, अजून गप्पा मारते. काय करावं त्या पोरांनी? आहे का काय जाणे? किती निर्लज्ज आहेत पोरं. निवांत एकमेकांसमोर बसून गप्पा मारतात आणि लाज पण नाही की आपला अभ्यास बुडायला लागलाय. कसं शिकवायचं पोरांना? बघा म्हणा बिफोर ई. मग ईच्या आधी, बिफोर म्हणजे पूर्वी. बिफोर म्हणजे काय? वापराल का मग ईच्या पूर्वी? आफ्टर ई. आफ्टर ईच्या नंतर वापराल का? आफ्टर आय. येस. आफ्टर म्हणजे काय ग? नंतर. आणि बिफोर म्हणजे काय? आधी. मग कुठं वापरायचं आपण ॲपॉस्ट्रॉफी? आफ्टर आय. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 21वा क्वेश्चन. द इनकरेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर नी. करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट विचारलंय? वाचा पर्याय. मग इनकरेक्ट कुठलंय सांगा मला. घी. वाचा की पटपट. ही, ट्री, सांगा मग इनकरेक्ट कोण आहे? चूज. बाकीचे तिन्ही पण रायमिंग वर्ड आहेत. चूज हे या ठिकाणी रायमिंग वर्ड नीला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नुबीना ट्री जर लिहिलं, नी आणि ट्री जर लिहिलं तर ते चुकेल. काय विचारलंय प्रश्नात ह्याच्यावर आपला जोर पाहिजे, आपलं लक्ष पाहिजे. त्या जाड जे काळी पट्टी आहे ना, जाड काळी पट्टी, त्याच्यावर लक्ष पाहिजे. आणि ते वाचायला आलं पाहिजे. प्रणव, काय करायला आलं पाहिजे? आणि वाचायला येण्यासाठी मी काय काय केले तुम्हाला माहिती आहे? काय केले आपण? सगळे परीक्षेत आलेले, पेपरमध्ये आलेले प्रश्न, त्या शब्दांचे अर्थ, त्याचे उच्चार आपण लिहून दिलेले आहेत. एवढं जरी केलं तर तुम्ही आरामशीर पैकीच्या पैकी मार्क घेताय. सगळं सोपं करून दिलंय तुम्हाला. म्हणजे असं काही नाही की हे अवघड आहे बाबा मला जमत नाहीये. सगळं सोपं करून ठेवले. घरी आईवडिलांनी पण सोपं केलेलं आहे, शाळेत शिक्षकांनी पण सोपं केलेलं आहे. पण तुम्ही किती टाइमपास करायचा का तुम्ही वेळेचा सदुपयोग करायचा, वर्गात असं खेळत बसायचं एकमेकांना, ते तुम्ही ठरवायचं. बघा 22वा क्वेश्चन. वी टेस्ट विथ आवर. टेस्ट म्हणजे काय रे? चव. मग कशाने घेतो? नोज, स्किन, आय, टंग. हा एकदम सोपा क्वेश्चन होता. 23वा क्वेश्चन बघा बाळांनो. चूज द राईट ऑप्शन अँड कम्प्लीट द वर्ड रेजिस्टर. इंग्लिश, हिस्ट्री. बघा क्वेश्चन काय आहे. इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स. मग पुढं काय येईल?
राईट ऑप्शन कंप्लीट द वर्ड रेजिस्टर. सिविक्स, लँग्वेज, नोटबुक, स्टडी. नाही, मला वाटलंच होते तुमचं चुकल म्हणून. इथं ना बाळांनो, एवढं तर म्हणजे एक लॉजिक म्हणजे कॉमन सेन्स वापरा की हे इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ हे काय रे? विषयांची नावं आहेत. आणि विषयांची नावं लिहिताना आपण स्पेलिंगमध्ये काय करतो रे? विषयांची नावं लिहिताना पहिलं स्पेलिंग काय, पहिलं अक्षर काय करतो? कॅपिटल काढतो. मग एवढं तरी बघा तुम्ही की इथं कॅपिटल अक्षरानं सुरुवात झालेला शब्द कुठला, एवढं तरी विचार करा. जरी तुम्हाला कळत नसलं त्याच्यातलं, ठीक आहे. जनरल नॉलेज वापरायचं, आपलं जनरल नॉलेज. काय येईल मग? आता तरी सांगा, लँग्वेज मधलं एल कॅपिटल आहे का दादा? आता मी सांगितले तरी तुम्ही प्रयत्न करा. नाही, किवीज नाही, सिविक्स म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? हे एका विषयाचं नाव आहे, सिविक्स. सिविक्स म्हणजे नागरिक शास्त्राचा भाग आहे. ते कशाचा? कळालं? एवढं तरी म्हणजे आपल्याला जरी त्या शब्दांचा अर्थ कळत नसला तर एवढं कळायला पाहिजे की बाबा प्रत्येक स्पेलिंगची सुरुवात कॅपिटलने झाली आहे. मग खाली कॅपिटलने सुरुवात झालेला शब्द कुठला आहे तो आपण लिहून टाकायचा तिथं, जरी अर्थ नाही कळाला तरी. नंतर मी सांगितलंच असतं की तुम्हाला. ठीक आहे. 24वा क्वेश्चन बघा बाळांनो. हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द वर्ड अनादर विदाउट चेंजिंग द ऑर्डर ऑफ लेटर्स? सांगा. 8 घातली आहे तुम्हाला एक. याचा अर्थ आधी सांगा मला काय होईल. हा, अनादर या शब्दात हा, किती हा, यमक जुळणारे शब्द नाही. अरे दादा, यमक जुळणारे सांगितले का? अर्थपूर्ण शब्द हा, तयार होतील. छोटे छोटे मिनिंगफुल वर्ड्स किती तयार होतील. पण पुढे 8 काय बघा, विदाउट चेंजिंग द ऑर्डर ऑफ लेटर. लेटर म्हणजे अक्षर, त्या शब्दातल्या अक्षरांचा क्रम न बदलता. सांगा मग, म्हणजे मागं पुढे अक्षर करायचे नाही, डायरेक्ट तिथल्या तिथंच राहिले पाहिजेत. पहिलं अक्षर सांगा. ॲन करेक्ट आहे. ॲन. ऑदर करेक्ट आहे. देअर. THE नाही नाही नाही, देअर होत नाही बाळा. ते THERE पाहिजे होतं पुढं, नाही होत. नो. नो होते. किती झाले मोजा पटपट. लिहून काढा वहीवर म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पटपट पटपट बघा. पहिला शब्द काय झाला? ॲन. दुसरा झाला नो. तिसरा झाला द. नंतर झाला ही पण होते, करेक्ट आहे. हर पण होते, HER हर. अजून काय होईल बाळांनो? नॉट होते बघा, NOT नॉट होते का? तिथले शब्द सांगा पटपट. ॲन, नो, द, ही, हर, नॉट. अजून कुठला बनतो का? किती झाले शब्द? 6 झाले. किती झाले? 6. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स फ्रॉम द ऑप्शन. सांगा आता अल्फाबेटिकल ऑर्डर कशी येईल, कोणता शब्द आधी, त्यानुसार क्रम सांगा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा पर्याय बरोबर कुठला? UM. अल्फाबेटिकल शिकवले की ABCD म्हणत जायचं. कोणता अक्षर कुठला येत आहे? पहिल्यांदा काय येईल? D. दुसऱ्यांदा M. नंतर P. U. सांगा आता DMPUZ ह्या क्रमाने कोणत्या पर्यायात बरोबर आहे? पहिल्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. किती जणांना समजलं? पेपर सोपा होता का अवघड?